काँग्रेसचे इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर सध्या आपल्यासोबत आहेत। हिरामणजी, विधान परिषद निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं क्रॉस वोटिंग झालं त्याच्यानंतर ज्या काही आमदारांवर आक्षेप घेण्यात आला त्याच्यामध्ये आपला देखील समावेश आहे, आपली नेमकी काय याबाबतची भूमिका आहे? या ठिकाणी गेल्या ह्या विधान परिषदेमध्ये जे काही हे ठरलं, आदल्या दिवशी हॉटेलमध्ये बसलो, सर्वांची चर्चा झाली। उद्धव साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, दोन्ही जयंत पाटील उमेदवार पण आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील साहेब असतील, सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं। सर्व त्या ठिकाणी आमदार होतो काँग्रेसचे आणि त्याच्यामध्ये ठरलं सकाळी सर्वांना चर्चा करून कोणाला कुठे मत द्यायचं, कोणत्या उमेदवाराला कोण मत द्यायचं त्यावेळेस ठरलं आणि सकाळी सर्वांनी 7:30 वाजता उपस्थित राहायचं। 7:30 वाजता राईट मी गेलो, 7:30 ते 8 आम्ही फक्त 4 आमदार गेलो। त्याच्यानंतर सर्व आमदार आले त्या ठिकाणी आणि चर्चा सुरू झाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाना पटोले साहेब, थोरात साहेब हे सगळे जवळजवळ 10:30-11 वाजता आले। आल्यानंतर चर्चा झाली, कोणालाही कुठे मतदान द्यायचं काही सांगितलं नाही। आणि नंतर अचानक त्यांनी काही त्यांची अनिल परब साहेब, नार्वेकर साहेब, शरद पवार गटाचे 2 माणसं आणि त्यांनी कमिटी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली। चर्चा सुरू झाल्यानंतर आम्हाला एकाला बोलवलं आणि आम्हाला 7 जणांना मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायचं आणि 6 जणांनी जयंत पाटील साहेबाला मतदान करायचं आणि 25 उमेदवार आमदारांनी सातवताईला मतदान करायचं। त्या पद्धतीने कोटा ठरवून दिला। आम्हाला निशाणी दिले, बॅलेट पेपर दिला, कसं मतदान करायचं, मराठीतून कोण करणार, इंग्लिशमधून कोण करणार, रोमनमधून कोण करणार। आम्हाला दोघांना मराठीतून मतदान करायला सांगितलं, दोघांना इंग्लिशमधून सांगितलं, तिघायला रोमनमध्ये सांगितलं। त्या पद्धतीनं आम्ही मतदान केलं। म्हणजे 16 आणि 7 23 मतदान, 1 मतदान फुटलं, 100% फुटलं। म्हणजे कोणाचं फुटलं, काय फुटलं 23 लोकांमध्ये। परंतु जयंत पाटील साहेबाला 6 मतं काँग्रेसचे दिले, एकही मतदान झालं नाही, त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही। 6 लोकांनी इकडं मतदान करायचं हे ठरलं, परंतु 6 लोक कोणा दिले ते त्यांना माहिती आहे 6 लोकांना कोणाला मतदान करणं। त्याच्यावर कुठलंच काही एका गरीब एखादा कार्यकर्ता ऐकतो म्हणून त्याची सतत बदनामी। ठीक आहे, मागच्या वेळेस माझी कळत माझ्याकडून चूक झाली, त्यावेळेस मी वरिष्ठाला त्याच वेळेस 1-2 महिन्यामध्ये सांगितलं की माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून मतदान गेलं त्यावेळेस खडसे साहेबांना मी कबुली पण केली। पण यावेळेस सर्वांना शपथ घेतली का मी चुकणार नाही, मतदान तुम्ही सांगा, मी त्या ठिकाणी प्रत्येक ज्याच्या कोट्यात जाईल त्याच कोट्यात मी मतदान करेल असं वरिष्ठाला पण सांगितलं। त्या पद्धतीनं मतदान केलं। परंतु ही कारण नसताना जे 6 फुटले त्यांच्यावर कारवाई न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी बदनामी झाली ती वरिष्ठांनी कुठंतरी थांबवली पाहिजे। आणि एक आता लहान तोंडी मोठं घास माझ्यासारख्या कार्यकर्ते सांगू नये, पण बरेच नवीन जे जुनियर आमदार आहेत ते नाराज आहेत। जी काही 4-5 दिवस चर्चा चालली ती त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं का बाबा मी त्याच्यामध्ये थांबणार नाही, मी बदनाम झालेलो आणि मी गरीब माणूस मी करून सगळं माहिती आहे कोण काय कसं केलं, पण आम्ही सांगू शकत नाही। परंतु ह्याच ठिकाणी खरोखर जे काही 6 मतं नाही झाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची पण मागणी आहे। परंतु आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला कुठंही करू नये, आमच्यासारख्याला सन्मान, आम्ही सन्मानानेच राहतो। 5ही वर्षे कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्याबद्दल आम्ही कुठं हे केलं नाही। हे काही चाललेली ही बदनामी थांबवली पाहिजे वरिष्ठांनी। आणि खरोखर आज 5 वर्षामध्ये आमदारांना कुठं मिटिंग घेतली नाही, कुठं चर्चा नाही, कुठं मार्गदर्शन नाही, हे केलं पाहिजे। नुसतं फक्त तुम्ही इलेक्शन आलं का तुम्ही 4 दिवस 1 दिवस बोलवायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं। तीच मिटिंग 8 दिवस अगोदर ठेवली असते, कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये 2 दिवस ठेवलं असतं तर फरक पडला असता, बदल झाला असता। याचा अर्थ हेतू पुरस्कार तुमच्या संदर्भामध्ये असं काही बोललं जातंय, अफवा पसरवली जाते आणि बदनाम केलं जाते असं म्हणणं आहे? 100% म्हणणं आहे। त्यांना काही जे काही उमेदवार या ठिकाणी उभे करायचे आहे, आमचं म्हणणं आहे की पक्ष, तुम्हाला पक्षाला अधिकार आहे, तुम्हाला कोण द्यायचं काय द्यायचं आम्ही म्हणत नाही। आम्हाला मिळतं आम्ही हे करू, नाही मिळतं आम्हाला पुढचं काय पाहिजे। परंतु कारण नसताना एखाद्या तुम्हाला उमेदवारी द्यायची नसेल तर बदनामी करू नका, माझी एवढीच विनंती आहे। पण हिरामण खोसकर नाराज आहेत का? नाही, नाराज तर मी आज नाही, आजसुद्धा मी पक्षसंघच आहे, पक्षसंघच राहणार आहे। परंतु पक्षाने तिकीट नाही दिलं तर मला काही कार्यकर्ते बसून देणार नाही, कुठे तर कुठे पवित्र घ्यावं लागेल। काय घ्यायचं ते कार्यकर्ते ठरवतील, मी नाही ठरवणार। अजित पवारांच्या
तुम्ही जवळचे असल्या कारणानं अशा पद्धतीनं काही पेरलं जातं आहे, अफवा पसरवल्या जात आहेत, असं काही वाटतं? नाही, आता पहा, अजित पवार असो, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, माझी सवय पहिल्यापासून आहे, जिल्हा परिषदपासून आजही सुद्धा मुख्यमंत्री माझ्यावर खूप नाराज, तरी मी 3-4 वेळेस पत्र घेऊन गेलोच. 4 दिवस नाराज झाले, 5व्या दिवशी त्यांनी सही केली. पहिल्या दिवशी ते गेल्यानंतर म्हणे खोसकरला इथं माझ्याजवळ आणायचं सुद्धा नाही. म्हटलं साहेब तुम्ही एवढे मोठे माणसं, मी लहान माणूस आहे, पक्षसंघ राहिलो, काम केलं. दुसऱ्या दिवशी पत्र घेऊन गेलो, सोड ठेवून दिली. तिसऱ्या दिवशी म्हणलं साहेब विनंती आहे, लहान माणसाचं एवढे करू नये. साहेबांनी दोन्ही पत्र सह्या केल्या, पॉझिटिव्ह केल्या. म्हणजे असं नाही वरिष्ठ लोक वरचे लोक आहेत. आणि तुम्ही माझा ज्या दिवस मतदान 3 दिवस संदीप भाई या ठिकाणी संदीप भाऊनी फोन केला, 3 दिवस फोन मी डायरेक्ट बंद करून टाकला की कोणाचा फोनही नको घेणं, कोणाला हे करणं नको. 3 दिवस माझा कंपल्सरी फोन बंद होता. त्याच्यावर तरी या ठिकाणी पक्षश्रेष्ठ माझ्या बदनामी केलं, हे चांगलं नाही. पण अप्रत्यक्ष तुम्ही जरी सांगत असलात तरी थेट खोसकर साहेब सांगा, नेमकी ही सगळी यंत्रणा कोणी हलवली, कोणी अशा पद्धतीने सगळं पसरवलं? नाना पटोलेंच्या संदर्भात तुमची मागे ज्या पद्धतीनं तुमचा आक्षेप होता की पक्षश्रेष्ठीने अशा पद्धतीनं वागू नये, काय वाटतं नेमकं? नाही, पक्षश्रेष्ठीनं माझी एकच विनंती आहे, एखाद्या कुठल्याही गोष्ट सरपंच जरी गावचा झाला तर तो 1-2 महिन्यांनी त्या सदस्याला गोळा करतो, त्यांना सांगतो गावाचा असं विकास करा, तसं विकास करायचं. या वरिष्ठांनी सुद्धा मिटिंग घेतली पाहिजे, सर्व आमदारांची मदत केली पाहिजे. का रे बाबा तुमच्या कामं होत्या, मतदारसंघात पाणी आहे, टंचाई आहे, काय परिस्थिती, कोणा तुम्हाला पाठपुरावा करताना काही मग अडचण येते का? काही विषयच होत नाही. 5 वर्षामध्ये कुठलाही विषय झाला नाही, म्हणजे कोणा एकाही आमदाराला विचारलं नाही. सत्ता असो नसो, माझं म्हणणं काम होतं नाही होते विचारलं पाहिजे, वरिष्ठांनी विचारतीच नाही. थेट आरोप कोणावर आहे? नाही, आरोप माझं म्हणणं असं आहे की पटोले साहेबांनी आम्हाला जे प्रदेश अध्यक्ष आहे, आम्ही छोटे माणसे, लहान माणसं, आपण त्यांच्या बरोबरी नाही करू शकत, पण आमची अपेक्षा आहे की आम्हाला थोडंफार 1-2 महिने विचारलं पाहिजे. मतदारसंघात पाण्याची परिस्थिती, रस्त्याची परिस्थिती, विकासाची परिस्थिती काय जाईल, टँकर पाण्याचे किती चालत आहे, किती काम झालेलं आहे, काही विषयच नाही. विकासाच्या बाबतीवर बोललं पाहिजे. नुसतं भेटलं का तू असं केलं, तू तसं केलं, तू तसं केलं. गेल्या पटोले साहेब अध्यक्ष झाल्यापासून तर असंच कधी असं प्रेमाने त्या ठिकाणी आम्हाला आमदारांना त्यांनी हे दिलं नाही. पण त्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना या संदर्भात काही तक्रार केली? नाही, मी नाही केली, बाकीचे आमदार गेले. कोण गेले, काय गेले, पण वरिष्ठांकडे त्यांची तक्रार केलेली हे मला पक्का माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. हिरामण खोसकर यांनी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ज्या पद्धतीचा अपप्रचार विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून झाला तो चुकीचा होता आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.